नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. मुंबई उच्च न्यायालयाची जी भरती आलेली आहे त्या संदर्भात किती फॉर्म आले हे विद्यार्थ्यांच्या मनात उत्सुकता तयार झालेली आहे. आता काही जणांचं म्हणणं आहे की सर्वात कमी कॉम्पिटिशन कुठे, सर्वात कमी फॉर्म कुठे आले, सर्वात जास्त फॉर्म कुठे आले. तर त्या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन झालंय की नेमकं 3 ठिकाणी जर वेगवेगळे फॉर्म असतील तर 3 ठिकाणचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे किंवा आलेले फॉर्म आहे ते वेगळे आहेत का, तर त्या संदर्भात तुम्हाला कळून जाईल. कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बॅक टू बॅक भरलेले एका पदासाठी 3 ठिकाणचे, मग ते औरंगाबाद खंडपीठ असो, नागपूर खंडपीठ असो किंवा मुंबई उच्च न्यायालय असो, तिन्ही ठिकाणी भरलेला फॉर्मचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवतो. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला सुद्धा तुम्ही एक लाईक करू शकता. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेले आहे ते म्हणजे उच्च न्यायालयासाठी उपयुक्त असणारे पुस्तकं. यशोदा पब्लिकेशन पुणेचे हे पुस्तक आहेत. उच्च न्यायालय, शिपाई, हमाल, फराश, परिपूर्ण मार्गदर्शक आणि दुसरं पुस्तक म्हणजे उच्च न्यायालय लिपिक, ज्याला आपण क्लर्क असं म्हणतो, परिपूर्ण मार्गदर्शक. या दोनही पुस्तकांचा यामध्ये समावेश आहे. लेखी परीक्षेसाठी तुम्हाला हे अत्यंत उपयोगी पडू शकतात. यामध्ये ज्या काही मागील झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्यातील प्रश्नाचा देखील समावेश करण्यात आलेला आहे आणि जवळपास जो तुमचा अभ्यासक्रम आहे त्या सर्व विषयांची माहिती सुद्धा यामध्ये देण्यात आलेली आहे. तर जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही ही पुस्तके खरेदी करू शकता किंवा या पुस्तकांविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. यशोदा पब्लिकेशन पुणेची ही दोन्ही पुस्तके आहेत. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक एक करून आपण माहिती बघतोय. सर्वात प्रथम क्लर्क म्हणजे लिपिक या पदाबद्दल माहिती बघतोय. तर हा फॉर्म जो आहे तो टाकलेला आहे नागपूर या ठिकाणी. कुठे टाकलेला आहे? नागपूर खंडपीठामध्ये. आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता की जो नोंदणी क्रमांक आहे, ज्याला आपण अर्जसंख्या असं देखील म्हणत असतो, तर या ठिकाणी झालेले आहेत फॉर्म 68,572. किती? 68,572 क्लर्क या पदासाठी, लिपिक या पदासाठी नागपूर या ठिकाणी झालेले आहेत. दुसरं जर आपण पाहिलं, दुसरा फॉर्म, तर पहा इथे आपण दुसऱ्या फॉर्मकडे आता जातोय. दुसरा फॉर्म आहे तो म्हणजे टाकलेला आहे औरंगाबाद खंडपीठासाठी. तर हा सुद्धा लिपिकसाठी भरलेला होता बॅक टू बॅक. याचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, 68,950. दोन्ही फॉर्ममध्ये अंतर किती आहे? तर फक्त 15 ते 20 मिनिट, म्हणजे जास्तीत जास्त अर्ध्या तासाचं अंतर या दोन्हीच्या फॉर्ममध्ये आहे. दोन्ही फॉर्म मी भरलेले आहेत. तर जो औरंगाबाद खंडपीठासाठी तुम्ही पाहू शकता 68,950 अर्ज क्रमांक आपल्याला प्राप्त झाला. आणि नंतर नागपूरसाठी अगोदर आपण भरला होता तर 68,572 या ठिकाणी जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो आपल्याला प्राप्त झालेला आहे. तिसरा फॉर्म टाकलेला आहे तो म्हणजे मुंबईसाठी आणि इथे तुम्ही पाहू शकता हा फॉर्म सुद्धा अर्ध्या तासाच्या अंतरावर आपल्याला टाकलेला आहे. तर यामध्ये 69,262 जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे, ज्याला आपण नोंदणी क्रमांक असा म्हणतो, तर तो या ठिकाणी प्राप्त झालेला आपल्याला दिसतो. तर तिन्ही फॉर्ममध्ये तुम्ही पाहू शकता जास्त अंतर आपल्याला दिसत नाही रजिस्ट्रेशन क्रमांकाचं, आणि तिन्ही फॉर्म आपण वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेले आहेत. यावरून आता आपल्या असं लक्षात येत आहे की तुम्ही फॉर्म कुठेही टाका, म्हणजे नागपूरला टाका, औरंगाबादला टाका किंवा मुंबईला टाका, जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुम्हाला क्रमानेच येणारा दिसतो. म्हणजे तुम्ही यावरून गेस नाही करू शकत की नेमकं नागपूरला कमी फॉर्म आलेले आहेत की औरंगाबादला कमी आले की मुंबईला कमी आले की मुंबईला जास्त आले, हे यावरून स्पष्ट होत नाही. ते जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर या ठिकाणी प्रूफ तुमच्या समोर आहे. तीनही फॉर्म आपण वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेले आहेत आणि जास्त अंतरही या फॉर्ममध्ये नाही. तर तुम्हाला वाटतंय का की नेमके नागपूरसाठी 68,000 फॉर्म आलेले असतील आणि मुंबईसाठी 69,000 फॉर्म आलेले असतील? एवढा साधारणतः फरक आपल्याला दिसत नसतो. त्यामुळेच यावरून स्पष्ट होतं की तुम्ही फॉर्म कुठेही टाका, रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला क्रमानेच येताना दिसतात आणि त्यावरून स्पष्ट होत नाही की नेमके कोणत्या ठिकाणी किती फॉर्म आले. फक्त एकच गोष्ट क्लिअर होऊ शकते, ती म्हणजे की टोटल फॉर्म किती आले क्लर्क या पदासाठी. क्लर्क या पदासाठी टोटल फॉर्म जे आहेत, मी जोपर्यंत फॉर्म भरलेला होता तोपर्यंत 69,265 झालेले होते आणि 15-15, 20-20 मिनिटाचा डिफरन्स जरी तुम्ही घेतला तरी देखील तुम्हाला हजार फॉर्म वाढताना या ठिकाणी दिसतात. म्हणून आतापर्यंत संख्या ही 75,000पेक्षा जास्त लिपिक या पदासाठी गेलेली असू शकते. अजून सुद्धा 2 दिवस बाकी आहेत. 2 दिवसामध्ये साधारणतः 1 लाखाच्या घरात सुद्धा अर्ज जाण्याची शक्यता आहे. काही सांगता येत नाही. विद्यार्थी फॉर्म भरताय, काही जणांचं पेमेंटमध्ये प्रॉब्लेम येत आहे, त्यामुळे फॉर्म जे आहेत ते लेट होत आहेत आणि तसेही विद्यार्थी आता शेवटीच फॉर्म भरताना आपल्याला दिसतात. म्हणून शेवटच्या काळामध्ये फॉर्म या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे. सध्याच फॉर्म 70,000च्या घरात पोहोचलेले आहेत. यानंतर आपल्याला 1 लाखाच्या जवळपास फॉर्म गेले तरीही काही त्यावर डाऊट यायला नको. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही होती क्लर्क संदर्भात अधिकृत माहिती स्क्रीनशॉटच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवलेली आहे. आता जाऊया आपण जे काही शिपाई हे पद असतं यासाठी. तर हा जो फॉर्म आहे हा मुंबईसाठी मी भरला होता. यामध्ये जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुम्ही पाहू शकता, 81,162 रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे. आता जे फॉर्म आहे ते 85,000पेक्षा जास्त गेलेले असू शकतात. हा फॉर्म जोपर्यंत मी भरला होता तोपर्यंत तुम्हाला दाखवतोय. या ठिकाणी 81,162 अर्ज झालेले होते मुंबईसाठी. आता मग ते मुंबई म्हणा तुम्ही, औरंगाबाद म्हणा किंवा नागपूर म्हणा, सर्वांसाठी एकच रजिस्ट्रेशन नंबर येत असतो. त्यामुळे कोणत्या ठिकाणी लिपिक किंवा शिपाई पदाचे कमी फॉर्म आले, कुठे जास्त आले, हे आपल्याला यावरून स्पष्ट होत नाही. शिपाईचंही सेमच आहे. कुठेही तुम्ही फॉर्म टाका, नोंदणी क्रमांक जो आहे तो आपल्याला क्रमाने
प्रमाणेच येताना दिसतो. म्हणून टोटल फॉर्म जर आपण शिपाईचे पाहिले तर 80,000पेक्षा जास्त गेलेले आहेत. इव्हन 85,000पर्यंत सुद्धा संख्या आतापर्यंत त्यांची झालेली असेल आणि हे फॉर्म सुद्धा 1,00,000च्या वर जाण्याची शक्यता आहे. म्हणजे दोन्हीही फॉर्म जर आपण लिपिकचा विचार केला तर तेही 1,00,000च्या आसपास जाऊ शकतात. शिपाईचा विचार केला तर ते फॉर्म सुद्धा 1,00,000च्या वर जाण्याची शक्यता आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जी काही माहिती होती ती आपण जाणून घेतली. स्क्रीनशॉटच्या माध्यमातून विथ प्रूफ मी तुम्हाला सांगितलेलं आहे. याबद्दल तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणखी जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. अशाच नवीन माहितीसोबत आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार.